आपल्या सर्वांच्याच डोक्यात कधी ना कधी एखादी भन्नाट कल्पना येते, बरोबर? हो, नक्कीच. म्हणजे एखादं अतिशय सुंदर चित्र डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट उभं राहतं. अगदी तेच. पण जेव्हा प्रत्यक्षात हातात ब्रश घेऊन कॅनव्हासवर किंवा पेन घेऊन कागदावर ते चित्र उतरवण्याची वेळ येते ना, तेव्हा मात्र आपली गाडी अडकते. नेमकी तिथेच अडकते. कारण ती कल्पना वास्तवात आणण्यासाठी जे चित्रकलेचं तांत्रिक कौशल्य लागतं ते आपल्याकडे नसतं. पण जरा विचार करा. जर चित्रकलेचं कोणतंही ज्ञान नसताना फक्त मनातली कल्पना काही मोजक्या शब्दात टाईप केली तर हां, आणि एका सेकंदात त्या कल्पनेचं हुबेहूब आणि अत्यंत सुंदर चित्र तयार होऊन समोर आलं तर? हे एखाद्या जादूची कांडी फिरवल्यासारखंच वाटतं. अगदी खरंय. आणि या माहितीच्या वेधात सहभागी होताना मला खरोखरच खूप उत्सुकता वाटतेय. कारण ही जादूची कांडी आता केवळ सायन्स फिक्शन राहिलेली नाहीये. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका अफाट विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे नॅनो बनाना, द AI आर्किटेक्ट ऑफ व्हिज्युअल क्रिएशन. हे नाव ऐकायला थोडं गमतीशीर वाटत असलं तरी हे गुगल जेमिनी तंत्रज्ञानावर आधारित एक अत्यंत आधुनिक आणि शक्तिशाली AI इमेज जनरेशन टूल आहे. आणि आपल्याकडे आज जे काही अतिशय रंजक रिसर्च पेपर्स आणि आर्टिकल्स आहेत, त्या माहितीच्या स्रोतांचं विश्लेषण करून हे तंत्रज्ञान नक्की कसं काम करतं हे आपण पाहणार आहोत. आणि ऐकणाऱ्यांसाठी हा विषय का महत्वाचा आहे हे सुद्धा आपण उलगडणार आहोत, कारण ही चर्चा केवळ एका नवीन सॉफ्टवेअरपुरती मर्यादित नाहीये. नक्कीच नाही. हे तंत्रज्ञान फक्त मनोरंजनासाठी उरलेलं नाहीये, तर ग्राफिक डिझाईन, आपली शिक्षण व्यवस्था आणि अगदी वैद्यकीय क्षेत्राची पूर्ण दिशाच हे तंत्रज्ञान बदलून टाकत आहे. हे सगळं ऐकून उत्सुकता आणखीनच वाढलीय. आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया. सर्वात पहिला आणि बेसिक प्रश्न म्हणजे हे नॅनो बनाना नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक टेक्स्ट टू इमेज AI मॉडेल आहे. मी जेव्हा याबद्दल वाचत होतो तेव्हा तिथे हा शब्द वारंवार आला होता. म्हणजे वापरकर्त्याला जे चित्र हवं आहे त्याची फक्त एक प्रॉम्प्ट किंवा सूचना या AIला द्यायची असते. अगदी बरोबर. आणि काही क्षणातच हे मॉडेल त्या शब्दांना एका दृश्य स्वरूपात रूपांतरित करतं. मी जो लेख वाचत होतो त्यात एक अत्यंत भारी उदाहरण दिलं होतं. समजा एखाद्याने तिथे फक्त एवढंच टाईप केलं की स्पेसमध्ये उडणारा ॲस्ट्रोनॉट डॉग. म्हणजे अंतराळात उडणारा आणि तो अंतराळ व्यासचा मोठा पोशाख घातलेला एक कुत्रा. आपण फक्त हे शब्द लिहायचे आणि हे AI लगेचच त्याचं अत्यंत अचूक आणि हुबेहूब चित्र तयार करून आपल्या स्क्रीनवर आणतं. आणि यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट कोणती माहितीये? कोणती? हे AI फक्त तुम्ही दिलेल्या शब्दांचा शब्दशः अर्थ घेत नाही, तर त्या शब्दांमागचा संदर्भ किंवा कॉन्टेक्स्ट समजून घेतं. म्हणजे नुसता कुत्र्याचा फोटो आणि पाठीमागे काळा रंग असं नाही. हे तर खूपच प्रगत आहे. आणि याच्याही पुढे जाऊन विचार केला तर हे टूल केवळ शून्यातून नवीन निर्मिती करत नाही. म्हणजे तांत्रिक दृष्टिकोनातून हे एक असं साधन आहे जे अस्तित्वात असलेल्या जुन्या किंवा साध्या फोटोंवरही अत्यंत कुशलतेने काम करतं. थांबा. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की मी माझा एखादा जुना फोटो दिला तर हे AI त्यात स्वतःहून बदल करू शकतं? अगदी सहज शक्य आहे. उदाहरणार्थ एखादा जुना फोटो एडिट करायचा असेल किंवा फोटोच्या मागचं बॅकग्राऊंड संपूर्णपणे बदलायचं असेल तर हे काही सेकंदात होतं. आणि ते नैसर्गिक वाटतं. पूर्णपणे नैसर्गिक. याशिवाय 2-3 वेगवेगळ्या फोटोंना एकत्र मर्ज करणं की ते एकाच वेळी काढलेला एकच फोटो वाटावा, हे काम नॅनो बनाना अगदी लिहिल्या करतं. क्या बात आहे. इतकंच नाही तर सामान्य कॅमेऱ्याने काढलेल्या साध्या फोटोला एखाद्या कार्टूनचं स्वरूप द्यायचं असेल किंवा व्हॅन गॉग सारख्या प्रसिद्ध चित्रकाराच्या पेंटिंगसारखं बनवायचं असेल तर तेही शक्य आहे. हे खरंच एखाद्या वैयक्तिक डिजिटल कलाकाराला सोबत घेऊन फिरल्यासारखं आहे. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर हे एक AI पॉवर्ड डिजिटल आर्टिस्ट आहे ज्याला रंगांची आणि प्रकाशाची उत्तम जाण आहे. आता मला सांगा, याचा आपल्या रोजच्या जीवनात नेमका कसा आणि काय उपयोग होतो? कारण ऐकायला हे खूप भारी वाटतंय, पण प्रॅक्टिकली बघायचं झालं तर? प्रॅक्टिकली सोशल मीडिया आणि वैयक्तिक वापरासाठी तर हे एक मोठं वरदानच ठरत आहे. हो, कारण आजकाल कुणालाही यूट्यूब चॅनल सुरू करायचं असतं आणि त्यासाठी आकर्षक थंबनेल्स बनवणं हे खूप मोठं काम असतं. किंवा Instagramवर एकदम लक्षवेधी पोस्ट्स टाकायच्या असतात. आणि मित्रांसोबत चॅटिंग करताना आपले स्वतःचे व्हॉट्सॲपचे भन्नाट स्टिकर्स आणि युनिक मीम्स बनवण्याची तर आता मोठी क्रेजच आहे. हो, आणि याच वापराचा एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे
फोटो एडिटिंग. एडिटिंगचं तर एक अतिशय भारी उदाहरण त्या आर्टिकलमध्ये दिलं होतं. समजा एखाद्याने घरातल्या एका साध्या कोऱ्या भिंतीसमोर उभं राहून सेल्फी काढलाय. आणि त्याला तो फोटो आकर्षक बनवून सोशल मीडियावर टाकायचा आहे. पूर्वी यासाठी फोटोशॉपसारख्या अवघड सॉफ्टवेअरची गरज लागायची. पण आता फक्त एवढाच प्रॉम्प्ट द्यायचा की पुट दिस पर्सन ऑन अ बीच. म्हणजे या व्यक्तीला समुद्रकिनाऱ्यावर उभं करा. अगदी तेच. एका क्षणात त्या फोटोच्या मागची ती साधी भिंत गायब होते आणि त्याऐवजी निळाशार समुद्र आणि एखादं छानसं नारळाचं झाड असलेला सुंदर किनारा येतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगावर पडणारा प्रकाश आणि त्या समुद्रकिनाऱ्यावरचा प्रकाश हे AI इतकं अचूक मॅच करतं की तो फोटो खोटा वाटतच नाही. यासोबतच फोटोमध्ये एखादी नको असलेली गोष्ट, जसं की पाठीमागून जाणारी अनोळखी व्यक्ती, सहज काढून टाकणं हे आता एका क्लिकवर शक्य झालंय. जर आपण या सगळ्याला एका मोठ्या चित्राशी जोडून बघितलं तर याचा व्यावसायिक दृष्टिकोन किती प्रचंड आहे हे लक्षात येतं. लहान व्यवसायांसाठी हे खूप फायद्याचं असावं. नक्कीच. समजा एखाद्याने घरबसल्या बेकरीचा व्यवसाय सुरू केला आहे. पूर्वी स्वतःच्या प्रॉडक्टची जाहिरात बनवायची असेल तर ग्राफिक डिझायनर लागायचा. आणि लहान व्यावसायिकांचं बजेट कमी असल्यामुळे ते मार्केटिंगमध्ये मागे पडायचे. अगदी अचूक मुद्दा. पण आता या AIमुळे लहान व्यावसायिक स्वतःच त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी लागणाऱ्या अत्यंत उत्तम दर्जाच्या प्रॉडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट इमेजेस बनवू शकतात. म्हणजे स्वतःचे लोगो आणि पोस्टर सुद्धा. हो, सर्व काही. हे जे AI बेस्ड ऑटोमेशन आहे ते कशाप्रकारे क्रिएटिव्ह वर्क सोपं आणि वेगवान करत आहे हे यावरून स्पष्ट होतं. यातून एक खूप मोठा बदल घडतोय ज्याला आपण डिमॉक्रेटायझेशन ऑफ डिझाईन म्हणू शकतो. डिझाईनचं क्षेत्र आता सर्वांसाठी खुलं झालंय. आता तांत्रिक कौशल्यापेक्षा कोणाकडे किती चांगली कल्पना आहे याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. ज्याच्याकडे भारी कल्पना आहे तो जिंकणार. तंत्रज्ञान आता सामान्य माणसाच्या हातात इतकी मोठी ताकद देत आहे. आणि याचा प्रभाव फक्त व्यवसायातच नाही तर शिक्षण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पडत आहे. हो, जेव्हा मी हे वाचत होतो की शिक्षकांसाठी हे टूल कसं उपयुक्त आहे तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. अनेकदा काही क्लिष्ट संकल्पना फक्त पुस्तकात वाचून समजून घेणं कठीण जातं. नक्कीच. कारण व्हिज्युअल लर्निंग हे नेहमीच जास्त प्रभावी असतं. आणि आता शिक्षकांना फक्त साध्या शब्दांतून सायन्स डायग्राम्स तयार करता येतात. त्या आर्टिकलमध्ये एक अतिशय सुंदर उदाहरण दिलं होतं VLSI चिपचं. हो, ते अत्यंत गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असतं. आता ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की VLSI चिप म्हणजे एका नखा एवढ्या जागेत लक्षावधी वायर्स आणि सर्किटचं एक संपूर्ण शहर वसवल्यासारखं असतं. जे डोळ्यांना दिसत नाही पण अत्यंत गुंतागुंतीचं असतं. मग विचार करा, एखादा शिक्षक वर्गात हे शिकवत आहे आणि त्याला या चिपचा आतला भाग विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे. तो लगेच नॅनो बनानाच्या मदतीने सोप्या शब्दांत प्रॉम्प्ट देऊन ती आकृती तयार करू शकतो. यामुळे शिकणं किती रंजक होईल. आणि शिक्षणासोबतच व्हिडिओ निर्मिती आणि ॲनिमेशन क्षेत्रातही याचा खूप कल्पकतेने वापर होत आहे. हो, ॲनिमेशन बनवण्याची प्रक्रिया खूप मोठी असते. प्रत्यक्ष शूटिंग सुरू करण्यापूर्वी जे स्टोरी बोर्ड्स लागतात ते बनवण्यासाठी महिनोन्महिने लागतात. पण आता या AIच्या मदतीने हे काम काही दिवसात पूर्ण होऊ शकतं. शिवाय आजकाल सोशल मीडियावर जे AI इन्फ्लुएन्सर इमेजेस ट्रेंडमध्ये आहेत ते वास्तवात अस्तित्वातच नसतात पण खऱ्या माणसांसारखे दिसतात. ते सुद्धा यातून बनवता येतात. हे सगळं ऐकून वाटतं आपण पूर्णपणे नवीन युगात प्रवेश केला आहे. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने अधिक रंजक आणि थोडा गंभीरही होतो. हो, आपण आता वैद्यकीय क्षेत्राकडे वळत आहोत. अगदी बरोबर. जेव्हा मी तो RBKIX या प्रसिद्ध संशोधन मंचावरचा रिसर्च पेपर वाचत होतो तेव्हा एका विशिष्ट मुद्द्यावर येऊन मी अक्षरशः थबकलो. तो पेपर खरंच डोळे उघडणार आहे. त्या पेपरनुसार नॅनो बनानाचा वापर आता फक्त चित्रे बनवण्यासाठी नाही तर मशीन लर्निंग ट्रेनिंग डेटा तयार करण्यासाठी होत आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कोणतंही मशीन लर्निंग मॉडेल तयार करताना त्याला शिकवण्यासाठी हजारो उदाहरणांची गरज असते ना. अगदी बरोबर. वैद्यकीय क्षेत्रात आजारांचं अचूक निदान करण्यासाठी AIला शिकवायचं असेल तर खऱ्या रुग्णांचे हजारो एक्स-रे दाखवावे लागतात. पण इथे सर्वात मोठा अडथळा येतो तो डेटा मिळवण्याचा आणि रुग्णांच्या प्रायव्हसीचा. हो, खऱ्या रुग्णांचा वैद्यकीय डेटा अत्यंत गोपनीय असतो आणि तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणं खूप कठीण असतं. म्हणजे डेटा नसल्यामुळे संशोधनाची गती मंदावते. पण मग यावर उपाय काय शोधला त्यांनी? यावर उपाय म्हणून संशोधकांनी नॅनो बनानासारख्या AIचा वापर केला. त्यांनी न्यूमोनिया आजार ओळखणाऱ्या एका क्लासिफायरला ट्रेन करण्याचं ठरवलं. आता हे क्लासिफायर म्हणजे एक प्रकारचं डिजिटल डिटेक्टिव्ह
जो हजारो एक्सरे बघून शिकतो की न्यूमोनियाचे डाग कसे ओळखायचे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं. पण या क्लासिफायरला शिकवण्यासाठी त्यांनी खऱ्या रुग्णांचे एक्सरे न वापरता सिंथेटिकली जनरेटेड चेस्ट एक्सरे इमेजेस वापरले. बाप रे, म्हणजे हे AI खऱ्या माणसाचे नसलेले पण खऱ्यासारखेच दिसणारे आजारी माणसांचे एक्सरे तयार करतं. हो, पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेले छातीचे एक्सरे. आणि ते एक्सरे वैद्यकीय संशोधनासाठी वापरले जातात. हे खरोखरच अवाक करणार आहे. पण माझ्या मनात असा प्रश्न येतो की हे कृत्रिम एक्सरे खरंच खऱ्या एक्सरे इतके अचूक असतात का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्या रिसर्च पेपरमध्ये स्पष्टपणे दिलं आहे की हे कृत्रिम एक्सरे पूर्णपणे अचूक आणि वैद्यकीयदृष्ट्या योग्य असतात. म्हणजे AIला मानवी शरीराची रचना इतक्या अचूकपणे समजते. होय, AIला न्यूमोनियाच्या संसर्गाचे पॅटर्न इतक्या अचूकपणे समजतात की ते खऱ्यासारखेच वाटणारे पण कोणाही प्रत्यक्ष रुग्णाचे नसलेले एक्सरे तयार करू शकतं. आणि याच कृत्रिम एक्सरेच्या आधारे त्या मॉडेल्सना प्रशिक्षण दिलं गेलं. याचा अर्थ असा की हे तंत्रज्ञान फक्त सुंदर चित्रे बनवत नाही, तर मानवी जीव वाचवणाऱ्या वैद्यकीय संशोधनातही अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहे. हे सर्व ऐकल्यावर प्रकर्षाने जाणवते की या तंत्रज्ञानाचा आवाका किती प्रचंड आहे. आपण आज जे पाहिलं त्याची उजळणी केली तर मोठं चित्र स्पष्ट दिसतं. सर्वात आधी आपण पाहिलं की अत्यंत वेगाने आणि अचूकतेने इमेजेस तयार होतात. दुसरं म्हणजे ग्राफिक डिझाईनचं कौशल्य नसतानाही सामान्य माणूस उत्तम दर्जाचं डिझाईन तयार करू शकतो. फक्त आपल्याकडे एक चांगली कल्पना असली पाहिजे. जेव्हा अफाट माहिती आणि प्रगत तंत्रज्ञान एकत्र येतं तेव्हा काय चमत्कार घडू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. अशा टूल्समुळे आता मानवी कल्पनाशक्तीला खऱ्या अर्थाने कोणतीही मर्यादा उरलेली नाही. मनात जो विचार येऊ शकतो तो आता प्रत्यक्षात डोळ्यांसमोर पाहता येतो. तर आजच्या या माहितीच्या वेधात आपण पाहिलं की नॅनो बनाना नावाच्या या अद्भुत टूलने आपल्या साध्या कल्पनेच्या दुनियेपासून ते वैद्यकीय संशोधनापर्यंत कसा विस्तार केला आहे. अंतराळात उडणाऱ्या कुत्र्याच्या चित्रापासून ते चक्क निमोनिया ओळखणाऱ्या कृत्रिम एक्सरेपर्यंतचा हा प्रवास अचंबित करणार आहे. या चर्चेतून हे स्पष्ट होते की हे तंत्रज्ञान भविष्यात कल्पनाशक्ती आणि वास्तवातील दरी अतिशय वेगाने मिटवणार आहे. पण जाता जाता मला एका अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधावंसं वाटतं. कोणता प्रश्न? जर नॅनो बनानासारखं AI इतके अचूक सिंथेटिक चेस्ट एक्सरेज बनवू शकतं तर भविष्यात नवीन संशोधनासाठी खऱ्या रुग्णांच्या डेटाची गरजच उरणार नाही का? हा खरंच खूप मोठा विचार आहे. आणि जर भविष्यातील सर्व वैद्यकीय संशोधन अशा कृत्रिम डेटावर आधारित होऊ लागलं तर ते प्रायव्हसीसाठी वरदान ठरेल यात शंका नाही. पण त्याचवेळी पूर्णपणे कृत्रिम डेटावर अवलंबून राहिल्यामुळे नैसर्गिक गुंतागुंत समजून घेताना अचूकतेच्या दृष्टीने एक नवीन आव्हान निर्माण होईल का? खरोखरच हा अतिशय विचार करायला लावणारा मुद्दा आहे. प्रायव्हसी विरुद्ध अचूकता हा वाद भविष्यात नक्कीच पाहायला मिळेल. अगदी बरोबर. हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर भविष्यातच मिळेल, पण त्यावर आज विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि याच एका गहन प्रश्नासोबत आपण आजची ही ज्ञानसफर इथेच थांबूया. आजच्या या सखोल विश्लेषणात दिलेल्या वेळेबद्दल आणि या रंजक माहितीत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. अशीच नाविन्यपूर्ण माहिती घेऊन पुढच्या वेधात नक्की भेटू. तोपर्यंत नवीन गोष्टी शिकत रहा आणि कल्पनेच्या भरारीला तंत्रज्ञानाचे पंख देत रहा. धन्यवाद.